कधी होणार आहे कुकर? कुकर थंड झाला आहे, आता मी ओपन करते. गाईज, कशा आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आज बनवणार आहे यखनी पुलाव आणि मी कसा बनवणार तो सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. सो बघा मी कसा बनवते. करत आहे अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसूण मस्त आहे, म्हणजे अद्रक लसणाशिवाय टेस्टच नाही. आणि यात भरपूर टाकायचं अद्रक लसणाची पेस्ट. तर मी घेतले आहे 3 कांदे. ह्याला लॉंग मध्ये कापून ठेवणार आहे. तर कांदा कापून घेते. कांदा वगैरे म्हणजे सगळी तयारी करून ठेवते. फटाफट तयारी करून ठेवल्याच्या नंतर फोडणी द्यायला इझी पडते. तयारी झाली आहे. आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकलंय. आता मी जिरे टाकते. थोडे जास्त टाकायचे जिरे. तेल गरम झालं. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकते. भरपूर कांदा टाकायचा ऍक्च्युली, जास्त क्वांटिटी मध्ये. आता हिरवी मिरची टाकायची, उभी कापली. आता ह्याला छान परतून घ्यायचं. थोडस लालसर होईपर्यंत असं परतवायचं आहे. थोडस लाल होऊ दे आपण. छान लालसर झालाय कांदा. आता आपण ह्यात टाकूया भरपूर जरा अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाच्या पेस्ट शिवाय जेवणाला चवच नाही. नंतर टाकूया आपण गरम मसाला, जो की मी आता बनवला. त्यानंतर ह्यात टाकायचं आहे चिकन. चिकन मध्ये पाणी नाही टाकायचं, बिकॉज चिकन मध्ये पाणी सुटते ना, त्याच्यामुळे. छान परतवून घेऊ. झाकून ठेवायचं आणि एक शिट्टी होऊन द्यायची. आता मी ह्यात टाकते थोडस मीठ. छान परतवून घ्यायचंय. त्यानंतर आता मी ह्याला झाकण टाकते. एक शिट्टी करून घेणार, म्हणजे अर्ध शिजेल ते. आता मी दही घेते खूप सारी. आता ती त्याला चांगला मी फेटणार आहे.
मस्त फेटून झाली आहे. शिट्टीचा वेट करत आहे. फोडणी देऊन तर झाली आहे. तर चिकन शिजतंय. बघूया चिकन शिजल्याच्या नंतर मग राईस वगैरे टाकणार. मग परत 2 शिट्ट्या होणार. कसं होतंय माहिती नाही. फर्स्ट टाईम बनवते. सो लेट एक शिट्टी झाली आहे. सो आपण थंड झाल्याच्या नंतर आपण ओपन करूया. A few moments later. दही फेटून झाली आहे. थोडी इथे पातळ करायची कारण आपल्याला पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. आपल्याला दहीवर शिजवायचं आहे यखनी पुलाव. सो हे फेटून झालंय. तर कुकर थंड झाल्याच्या नंतर हे कुकर खोलून आपण त्याच्यात टाकायचं. कधी होणार आहे कुकर? कुकर थंड झाला आहे. आता मी ओपन करते. असं काहीतरी दिसतंय. आता आपण ह्यात टाकणार आहोत तांदूळ, जे मी धुवून भिजत ठेवले होते, आणि त्यात टाकला आहे बटाटा. ते पण छान हलवून घेणार आहे. आता ह्यात ऍड होणार आहे दही. पूर्ण आपल्याला दहीमध्ये शिजवायचं आहे. आय डोंट नो कसं होणार आहे, बट आय ट्रायल माय बेस्ट. आणि मेहनत कधी पाण्यात जात नाही. सो आता ह्याला आपण झाकण लावणार आहोत परत. थोडंसं तांदूळ उरलेला आहे ह्यात, आपण मिसळून टाकते. कुठलीही गोष्ट वेस्ट करायची नाही. दही सुद्धा राहिले, थोडंसं पाणी टाकूया. ह्याला एकजीव करते पूर्ण. सो नवस कसं होणार आहे माहिती नाही. आता 3 शिट्ट्या. लवकरच बघूया कसं होतंय. तोपर्यंत सगळं किचन क्लीन करून घेते. आणि बनवायचं म्हटलं तर भांडी इतकी पडतात ना. सो आता किचन क्लीन करून झालंय. आता शिट्टीची वाट बघते कसं झालंय माहित नाही, बट बघूया कसं झालंय. ट्राय तर केला मी. ट्राय केल्याला काय हरकत आहे. पहिली शिट्टी होते. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. ऍक्च्युली स्टार्टिंगच आहे, तर इतके एक्सपेक्टेशन तर नाही ठेवू शकत, बट ट्राय करते. ते होते शिट्टी होते. ज्यांना माझ्याबद्दल भरपूर इंटरेस्ट असतो,
ती काय करते, कुठे जाते, किती पगार आहे, हे सगळं माझ्यामध्ये बघायला इंटरेस्ट असतात ना, त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच इंटरेस्ट. ही काय काय करते, कुठे जाते, काय खाते, काय पिते, काय शॉपिंग करते, हे सगळ्यामध्ये इंटरेस्ट असतो ना, त्या लोकांना माझे व्हिडिओ नक्कीच आवडतात. आता मी खाते ना, बिर्याणी बनवते, बिर्याणी. आता मी सॅलड कापते. ऍक्च्युली आमच्याकडे जेवताना सॅलड असतो. माझ्या नवऱ्याला खूपच आवडतं सॅलड. सो कापून ठेवते. आई सॅलड. A few moments later. फायनली पुलाव झालेला आहे. हाय पुलाव. मी आता सर्व करते. हाय पुलाव. मी आता टेस्ट करून दाखवते. काय खायला? बाय. Please like, share and subscribe. Thank you for watching my video.